तुमच्या सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। आपण आता युवती सक्षमीकरणाच्या निमित्ताने जरी एकत्रित आलेलो असलो तरी पण एक वेगळा विषय आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। आरोग्य माहिती की नाही तुम्हाला? आपलं शरीर आहे ते त्याला जर चांगलं व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला अभ्यासात मन लागेल, आरोग्य चांगलं असेल तर आपल्याला पुन्हा चांगलं सगळं करता येईल, यश मिळवता येईल आणि मिळवलेलं यश उपभोगता येईल, बरोबर की नाही? मग त्याच्यासाठी निसर्गोपचार ही संस्था आंतरराष्ट्रीय संस्था दिल्लीला आहे आणि त्या दिल्लीच्या माध्यमातून एक परीक्षा घेतल्या जाते आरोग्यावर। तुमच्या घरी तुमचे पप्पा मोबाईल वापरतात की नाही बाबा? मग त्या मोबाईलचा उपयोग तुमच्या या गावामध्ये रेंज आहे का? बरोबर, नेट चालते ना? मग तुम्हाला मी लिंक देणार आहे, त्या लिंकवर संध्याकाळी घरी गेल्यानंतर म्हणा, तुम्हाला वेळ भेटला तेव्हा म्हणा, तुम्ही जर ऑनलाईन परीक्षा द्यायचं ठरवलं तर एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं प्रमाणपत्र तुम्हाला मिळते, अतिशय चांगलं। आणि त्या प्रमाणपत्राचा उपयोग असा होतो की कुठं इंटरव्ह्यू असो, कुठं भविष्यात त्या प्रमाणपत्राचा तुम्हाला नोकरी लागण्यासाठी म्हणतात, अरे यार ही मुलगी किती चांगली आरोग्याची काळजी घेते, असा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। आलं लक्षात? आता परीक्षा नेमकी काय इथं दिलेले, भरतीबाईच्या इथं दिलेल्या याच्यावर कोण बनेगा स्वास्थ्य रक्षक अशा नावाची परीक्षा आहे। 50 प्रश्न आहेत ऑनलाईन, पटपट येतात, त्या लिंकवर तुम्ही गेलात गुगलवर जाऊन आणि त्या एक प्रश्नाचं उत्तर 4-4 प्रश्न उत्तर असतात, त्याच्यापैकी एक उत्तर निवडायचं आणि त्याच्यावर बटन दाबायचं आपल्या मोबाईलवरच, लगेच दुसरा प्रश्न, लगेच तिसरा प्रश्न, असे 50 प्रश्न येतात, लक्षात आलं? आणि त्या 50 प्रश्नाला सोडवलं की लगेच प्रमाणपत्रासाठी तुम्हाला लिंक येते, आपोआप त्याच्यावरच तुम्हाला प्रमाणपत्र पाहिजे का क्लिक केलं की प्रमाणपत्र पण येते आणि तुम्हाला या 50 प्रश्नापैकी प्रत्येकाला 2 मार्क धरले तर 50 प्रश्न सोडवले गेल्यावर मार्क किती झाले? 100। स्मार्ट गर्ल मोठ्या अक्षरात लिहा। हे झालं आपल्या 2 दिवसाच्या कार्यशाळेचं नाव, स्मार्ट गर्ल, SMART GIRL, स्मार्ट गर्ल। हे अक्षर सांगा। यांच्या आधाराने जो संवाद होतो त्याला म्हणतात शाब्दिक संवाद। क्लिअर? कोण सांगते? शाब्दिक संवादाचा पहिला प्रकार, संवादाचा पहिला प्रकार शाब्दिक संवाद। आणि शाब्दिक संवादामध्ये सांग, बोलून, लिहून, मोठ्या अक्षरांचा आधार घेऊन। क्लिअर? सिट डाऊन, फंटास्टिक। हे झालं शाब्दिक संवाद। आता दुसरा संवाद कोणता असेल सांगा, गेस करा, सांगा अंदाजानं मला। पहिला झाला शाब्दिक संवाद, सेकंड वन काय असेल? मुलींनो, मी अनुराधा काकी, लोधोडेगाव माहितीये? गोंदवल्याच्या जवळ, तर ते माझं गाव आहे। गोंदवल्यापासून 3 किलोमीटर म्हसवड रोडला। आणि देशमुख साहेबांची मी पत्नी आहे। देशमुख साहेब माहितीये कोण होते? कलेक्टर होते, आयुक्त होते। आणि त्यावेळेला ते रिटायर झाल्यानंतर आपण वृक्ष माझा सखा हा प्रोग्राम आपण राबवला होता। नाही, तुला आवडणारा पाठ सांग, काय चांगलं आहे याच्यामध्ये? पटकन सांगायचं, क्विक। काय आवडते? डोळे कसे? डोळे सांग ना पटकन। प्रत्येक मुलगी सुंदर आहे, क्विक सांगता आलं पाहिजे। हिचे डोळे चांगले आहेत, तिचं नाक चांगलं आहे, हिचे केस चांगले आहेत, छान बोलते, हिचा स्वभाव चांगला आहे, इतका वेळ लावायलाच नाही पाहिजे। हा, तू सांग बेटा, आता स्वभाव सोडून सांग। तिचे डोळे चांगले, तिचा पूर्ण चेहरा चांगला, तू तिचे केस चांगले। आणि आमचा जो विश्वास टाकला आणि रत्नाकर सरांना जी स्पेस दिली की तुमच्याबरोबर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्याचा तुम्हाला 100% लाभ होणार आहे। आणि मी माझ्या भारतीय जैन संघटनेमार्फत तुमचा, दिदीनं तुमचा आणि विद्यालयाचा आभारी आहे। अशी तुमच्याकडनं आम्हाला नेहमी मदत मिळत राहू। धन्यवाद।